श्री स्वामी समर्थ। 28 जुलैपासून फक्त नोटा मोजणार या 5 राशी, होणार गडगंज श्रीमंत। आज चंद्र गुरु मीन राशीत प्रवेश करणार आहे। तसेच आज कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून आजच्या दिवशी सुकर्म योग, सेवार्थ सिद्धी योग, रवी योग आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे। या संयोगाचा परिणाम 5 राशींना होणार असून या राशींचे लोक दानधर्म करतील, त्याचा लाभ इतरांबरोबर त्यांना देखील होईल। चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी। तत्पूर्वी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। तर पहिली भाग्यवान राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशीचे लोक आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात उत्साहाने भाग घेतील आणि काही पैसेही दान धर्मासाठी देतील। तसेच आरोग्याच्या तक्रारी दूर होतील। भावाच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात प्रगती होईल। यामुळे तुमचे भावासोबतचे नातेही घट्ट होईल। नोकरदार लोकांना सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि काही काळापासून सुरू असलेले गैरसमजही दूर होतील। त्यामुळे कामाच्या ठिकाणी वातावरण आनंददायी राहील। जर तुम्हाला कुटुंबात समस्या किंवा मतभेदांचा सामना करावा लागत असेल तर देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला त्यापासून आराम मिळेल। तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत असेल। तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध दृढ राहतील आणि तुम्ही एकमेकांना समजून घेऊन काम कराल। राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा देवी लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होतील आणि संपत्ती, बुद्धिमत्ता आणि धैर्यात चांगली वाढ होईल। तुमची लोकप्रियता वाढेल आणि तुम्ही तुमच्या बोलण्याने सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल। प्रत्येक पावलावर नशिबाने साथ दिल्याने तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला सर्व चिंता आणि त्रासांपासून मुक्ती मिळेल। लक्ष्मीच्या आशीर्वादाने व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल आणि तुम्हाला पुरेसे पैसेही मिळतील। तुमच्या ऐशाआरामात चांगली वाढ होईल आणि तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यासाठी कार्य करत राहाल। कौटुंबिक जीवनात सुखशांती राहील आणि सर्व सदस्य एकमेकांना सहकार्य करतील। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता देखील खरेदी करू शकता। तुमच्या करिअरमध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल। कामाच्या ठिकाणी नेता म्हणून तुमचा उदय होईल। या काळात तुम्ही करिअरमध्ये जे काही प्रयत्न कराल त्यात यश मिळेल। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। त्यानंतर आहे मित्रांनो दुसरी भाग्यवान राशी तुळ राशी। देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुळ राशीचे लोक त्यांच्या दीर्घकाळच्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करताना दिसतील। तुमचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढतच जाईल, ज्यामुळे तुम्ही तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल आणि तुमचे आरोग्य देखील चांगले राहील। तुम्हाला कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी योग्य असेल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल। कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल
आणि संपूर्ण कुटुंबासोबत काही शुभ कार्यक्रमाबद्दल चर्चा देखील करू शकता. तुमच्या मुलांना धार्मिक कार्यात गुंतलेले पाहून तुम्हाला आनंद होईल आणि काही चांगली बातमी देखील मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील आणि नात्यात नाविन्य येईल. प्रभावामुळे करिअरमध्ये प्रगती होईल आणि आर्थिक लाभ मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. 2025 पर्यंत तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काहीतरी मोठं साध्य करू शकता. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. पगार वाढण्याची देखील शक्यता आहे. त्यानंतर आहे मित्रांनो तिसरी भाग्यवान राशी, ती म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. काही कारणास्तव अडकलेले तुमचे काम अचानक पूर्ण होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल आणि तुम्ही कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांसह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि आपल्याला क्षेत्रात प्रगती साधेल. तुम्ही काही नवीन कामात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबात सुरू असलेला कलह संपुष्टात येईल आणि जीवन आनंदमय होईल. तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध अनुकूल राहतील आणि तुम्हाला तुमच्या आईवडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. 2024च्या अखेरीस तुम्हाला नोकरीत बढती मिळेल आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती देखील लक्षणीयरित्या सुधारेल. त्यानंतर आहे मित्रांनो कुंभ राशी. लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीच्या लोकांना प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढावा लागेल आणि तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील. तुमच्या बोलण्याने लोकांवर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता. नोकरदार लोकांसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होतील. त्यांना बुद्धिमत्ता आणि विवेकाने केलेल्या कामात यश मिळेल. परदेशात राहणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्ही गरिबांच्या मदतीसाठी काहीतरी खर्च कराल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमचा जोडीदार तुम्हाला या कामात पूर्ण सहकार्य करेल. तुम्ही कुटुंबातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल आणि धर्म आणि अध्यात्म रुची वाढेल. 2025 पर्यंत तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. या काळात तुम्ही करिअरमध्ये जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. कमाईचे नवीन मार्ग सापडतील. त्यानंतर आहे मित्रांनो मीन राशी. गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या घोटाळ्याला बळी पडण्यापासून सावध राहा. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. गिफ्टबद्दल सावधगिरी बाळगा. महत्त्वाच्या डील्समुळे करारामधल्या संयमात वाढ होईल. गोंधळू नका. लक्ष विचलित होऊ देऊ नका. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. सिस्टीमवर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांचा विश्वास जिंका.
परिस्थिती नॉर्मल राहील. बिझनेसशी संबंधित प्रोजेक्टशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, मात्र त्या तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने हाताळू शकाल. सध्या बिझनेसमध्ये प्रोडक्शन आणि मार्केटिंगशी संबंधित कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या 5 भाग्यवान राशी. तर आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. धन्यवाद मित्रांनो. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. धन्यवाद.